धन्यवाद प्रवीण सर. यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसभरामधला सामना क्रमांक 6 लोहगाव 11 विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर प्रेक्षक राजांना विनंती आहे मैदानाचा ताबा सोडा. 5 षटकांचा सामना राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय अनिकेत खोले. हा चेंडू पहा नक्कीच पंचांचा इशारा आला जातोय. लेग स्टिकच्या खूप दूरवरती असणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जितू लोंढे सरांकडून आला जाईल आणि धाव फलकेला मात्र या ठिकाणी सुरुवात श्री गणेशा नक्कीच लोहगाव 11 संघाचा जो होताना पाहायला मिळतो. एक धाव फलकावरती आहे. सलामी जोडी आपण पाहतोय प्रतीक खानवे स्ट्राईकच्या दिशेला आहे तर दुसऱ्या बाजूने धनराज खानवे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्फत अनिकेत खोले गोलंदाजी मार्फत सज्ज होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बाय अक्रॉसची बॅट नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय आणि इथं पहा कॅप शोधला जाईल. चौकार प्रतीक खानवे नक्कीच वसूल करतोय. एक जबरदस्त आक्रमक फलंदाजी आहे. या अगोदर देखील आपण सामना लोहगाव संघाकडून पाहिला होता. 82 धावांचं टार्गेट लोहगाव संघाने नक्कीच ठेवलं होतं आणि बलाढ्य ताकदीचे फलंदाज नक्कीच या संघामध्ये आहेत. परंतु त्याच ताकदीची गोलंदाजी दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेली तर हिंगणे खुर्द 11 हिंगणे संघाकडून देखील पाहायला मिळते. अनिकेत खोले या स्पर्धेतील आजच्या दिवसभरामधील दुसरी मिळवून टाकणारा पहिला गोलंदाज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही आणि नंतर इथं मात्र एक डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. अनिकेत खोले कमबॅक करणारा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मानावा लागेल आणि क्रिकेट म्हणलं की नक्कीच कमबॅक देखील महत्वाचं असतं. स्वराज्यामध्ये देखील अनेक कमबॅक नक्कीच जे पाहायला मिळाले. नक्कीच स्वराज्याचे 23 किल्ले जे बहाल करावे लागले होते परंतु तदनंतर कमबॅक देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये केलेलं आपण पाहिलंय. तर आता ह्या क्रिकेटच्या मैदानावरती अनिकेत खोले कमबॅक करणार की काय. हा चेंडू आपण एकदा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने नक्कीच खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धाव येते एका धावेन धावफलक पुढे सरसावतंय आणि धावफलकावरती 6 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती मार्गस्थ आहे. अनिकेत खोले एक जबरदस्त गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांची देखील मांदियाळी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. शंभू प्रतिष्ठान आयोजित शंभू करंडकामध्ये सर्वच क्रिकेट रसिकांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. लोहगाव 11 6 धावा बिनबाद आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार बदलाव जे होताना पाहायला मिळतील. आधी गोलंदाज अनिकेत टू धनराज. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलकीशी एज मात्र घेतली आणि नंतर इथं देखील चेंडू राट. इथं देखील चेंडू धीरधाव नक्कीच जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लढावं लागेल झुंज द्यावी लागेल आणि आता दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वपूर्ण आहे. जो संघ विजय होणार तो क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ विजय होणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा चेंडू फुलटो झालाय आणि इथं पहा मोठा प्रहार होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आग लावणारा चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक जबरदस्त प्रहार आहे. धावफलक चौकाराच्या मतीने वाढतंय. 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक अजून हे प्रगती पथावरती मार्गस्थ आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिले तुकाई टायगर्स पारगाव संघ काल बाजी मारत नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन प्रवेश केलाय. तर आज कोणता संघ जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. दिवस क्रमांक 2 यशस्वीरित्या अगदी सकाळ सत्रापासून संपन्न होतोय. उरुळी कांचन गावामध्ये मात्र क्रिकेटचा महासंग्राम रंगला जातोय आणि क्रिकेटमय वातावरण संपूर्ण उरुळी गावामध्ये नक्कीच निर्माण झालेलं देखील पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. अनिकेत खोले टू धनराज खानवे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चौकार मात्र वसूल होतोय. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर लोहगाव 11 संघ जर पाहायला गेला तर नक्कीच 14 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय.
पप्पू शेठ जंगम यांच्या मालकीचा असणारा हा संघ लोहगाव 11 प्रथमतः फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूने हिंगणे 11 हिंगणे हा संघ आपण पाहतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा नक्कीच या नंतरच्या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया. टेनिस क्रिकेट विश्वमधील मात्र एक नामवंत समालोचक आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस प्रवीण कामटकर सर यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. या सर, तुमचं स्वागत आहे. मनापासून धन्यवाद अनिकेत गुंजाळ सर. सरांचा आवाज तुम्ही खरं तर ऐकलात. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर 14 अंक म्हटलं की बऱ्याचशा घटना आठवतात आम्हाला. मग 14 फेब्रुवारी तुम्हाला आठवेल व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी म्हटलं की प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आठवतो. 14 फेब्रुवारी म्हटलं की सौंदर्य सम्राज्ञी मधुबालाईचा जन्मदिवस आठवतो. 14 फेब्रुवारी म्हटलं की टायगर डे तुम्हाला आठवतो. परंतु त्या 14 फेब्रुवारीला झालेला पुलवामाचा हल्ला तुम्हाला आठवत नाही. या महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. महेश, रमेश. रमेश गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. 14 अंक म्हटलं की 14 मे 1657 ही तारीख खरं तर आठवावी लागते. धर्मवीर संभाजी राजांचा जन्मदिवस. खरं तर सह्याद्रीच्या घोंगावणाऱ्या वादळामध्ये मात्र एक वादळ पुरंदर किल्ल्यावरती घोंगावलं गेलं. तिथे मात्र पाहायचं वादळी खिळी आहे आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार. येतो खणखणीत दणदणीत षटकार. या षटकारानं धावफलक तुम्ही मैदानावरती पाहता मित्रांनो. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. प्रतीक खांदवे आणि धनराज खांदवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर रमेश उकिरडे पहिलं षटक दुसरं षटक घेऊन खरं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला. तिथे 20 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर धावेंचा मात्र प्रचंड ओघ मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळेल. प्रतीक खांदवे ऑन स्ट्राईकच्या दिशेने आहे. हो हो हो, गुडगाठेकत मात्र पहा फटका खेळायचा होता तिथे खरं तर त्याला. परंतु तिथे चेंडूला बॅटवरती घेता आलं नाही. मोठा फटका खेळता आला नाही तिथे त्याला. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. या अगोदरच्या चेंडूवरती त्यानं प्रचंड मोठं आक्रमण केलं. षटकार तिथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळला त्यानं. खरं तर प्रतीक खांदवे आणि धनराज खांदवेची बॅट फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलते. परत एकदा या वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. थोडासा फंबल होतो क्षेत्ररक्षक. तोपर्यंत धावफलक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती नजर टाकाल. 22 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर लोहगावचा संघ तुम्ही पाहता सातत्यानं सरावामध्ये असणारा संघ आहे. प्रॅक्टिस मध्ये असणारा हा संघ तुम्ही पाहतायत. खरं तर क्रिकेटसाठी आयुष्य वेचणारी ही मंडळी आहेत आणि क्रिकेटला फार मोठ्या उंचीवरती त्यांना नेलेला आहे. टेनिस क्रिकेट खरं तर तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू पाहायचं फुलचा प्रहार आणि चेंडू पाहायचं सीमारेषेच्या आत की बाहेर हे पाहणं देखील गरजेचं आहे. तिथे मात्र कळवलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे खरं तर निर्णय आलाय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय येईल. थोडासा वेळ लागेल. परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो. खरं तर 14 नोव्हेंबर 1992 साली तिसऱ्या पंचांद्वारे बाद देणारा पहिला खेळाडू आपण पाहिला सचिन तेंडुलकर यांना. तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र त्या ठिकाणी जो काही क्षणाच्या आतमध्ये येईल.
आणि चेंडू सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी तिथे चौकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. एक मोठं आक्रमण मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत. खरं तर प्रत्येक खांदव्याची बॅट आता मात्र मैदानाच्या मध्ये तापू लागलेली आहे, तळपू लागलेले आहेत. त्याच्या प्रत्येक मोठ्या फटक्यावरती मात्र तो चौकार आणि षटकार खेळतो. खरं तर त्याची बॅट आता चौकार आणि षटकारांची भाषा बोलते आहे. मोठी आक्रमण करतो. 26 धावा धावपलक्यावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. या वेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये. खरं तर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं असेल तर तुम्हाला वारंवार सातत्यानं निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या मध्ये टाकावे लागतील. डॉट स्वरूपाचे चेंडू खरं तर तुम्हाला मैदानाच्या मध्ये फेकणं गरजेचं आहे. हो यावेळेचा चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहाल. प्रत्येक खांदव्याने खरं तर धाव घेण्याची मागणी केली होती, परंतु तिथे तुम्ही पाहाल नकार दिला गेला. खरं तर योग्य वेळी योग्य नकार देता येणं हे फार महत्वाचं असतं. 26 धावा धावपलक्यावरती 2 षटकांचा खेळ खरं तर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी संपलेला आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलक्यावरती आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ खरं तर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी शिल्लक आहे. या 3 षटकामध्ये खरं तर किती धावा मैदानाच्या मध्ये बनवल्या जातील हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये मात्र बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या आहेत. खरं तर या सामन्यावरती बरेचशी मदार अवलंबून आहे आणि दोनही संघांसाठी खरं तर हा सामना अतिशय महत्वाचा आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. खरं तर वाया गेलेली वेळ, चुकलेला शब्द आणि चुकलेली संधी या तीनही गोष्टी खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये परत येत नाहीत. त्यामुळे आपण पाहतो वेळेलाही तितकंच खरं तर महत्व आहे. बोलतानाही आपण खरं तर विचार करून बोलणं गरजेचं आहे. कारण एकदा तोंडातून सुटलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण आपण परत पाठीमागे घेऊ शकत नाहीत. एकदा संधी हुकली की परत संधी येत नाही, परंतु ज्या क्षणासाठी ती येते ना तो क्षण खरं तर जगता आलं पाहिजे आणि त्या क्षणाचं सोनं करता येणं देखील फार महत्वाचं असतं. 26 धावा धावपलक्यावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये अनिकेत कोल्हे खरं तर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. ज्या गोलंदाजानं आज या मैदानावरती खरं तर पहिलं निर्धाव षटक टाकलेलं आहे. यावेळेचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल तिथे एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये नक्कीच जे पाहायला मिळते. खरं तर दोनही संघ पहा समान ताकदीचे आहेत. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. अचूक नियंत्रित गोलंदाजी, सर्वोत्कृष्ट अंपायरिंग, ओघळत्या शब्दातील बहारदार समालोचन, सर्वोत्तम आयोजन, शिवशंभो करंडक खर तर शंभो करंडक 2022 अद्भुत विहंगम सोहळा पाहूयात याची देही याची डोळा. चांगला खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. खरं तर क्रिकेटचा खेळ भारतीयांच्या नसानसामध्ये मात्र भरलेला आहे. खरं तर आपण सातत्यानं म्हणतो की क्रिकेटचा खेळ पाश्चिमात्य संस्कृतीकडून भारताकडे आलेला आहे, परंतु असं मुळीच नाही. या क्रिकेटच्या खेळानं याच भारतामध्ये जन्म घेतलेला आहे. खरं तर श्रीकृष्णानं यमुनाच्या डोहीवरती खरं तर तिथे चेंडू फळीचा खेळ खेळला आणि तेव्हापासून खरं तर क्रिकेटचा खेळ उदयास आला असं आपण म्हणतो. डोई बुडाला डोई बुडाला डोई बुडाला ना, यशोदे तुझा ग काना, यमुना डोही बुडाला ना. खरं तर त्या कालसर्पाच्या डोक्यावरती मात्र श्रीकृष्णानं थया थया नाच केला आणि तो डोहामध्ये गेलेला चेंडू त्यानं परत बाहेर आणला आणि तिथे मात्र चेंडू फळीचा खेळ कृष्णानं खेळला. तत्पासून खरं तर क्रिकेट सुरू झालं या भारतामध्ये. भारताचा खरं तर क्रिकेटचा उद्गाताही भारतच आहे. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एकतर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिथे पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतात आणि या 2 धावाने धावफलक वाढतं. तिथे 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर एकमेकांचे हे दोनही संघातले खेळाडू चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत. खरं तर मित्र फार महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये. खरं तर मित्र म्हणजे तुम्ही निवडलेलं कुटुंब असतं आणि तो मित्र सोबत असल्यावरती मात्र खरं तर तुम्ही मोठा पल्ला गाठू शकता. आणि पहा प्रतीकला देखील साथ खरं तर धनराज खांदवेची लाभताना जी पाहायला मिळते आणि हे 2 मित्र मैदानाच्या आतमध्ये काय लढा देत आहेत, काय लढाई खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये कमालीची. यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाईल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावफलक वाढतो. तिथे धावफलकावरती नजर टाकाल. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तिरी अर्थात 33 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर मित्र फार महत्वाचे असतात आयुष्यामध्ये. खरं तर
मित्र कोणाला म्हणायचं हे देखील तुम्ही पाहू शकाल. यावेळेचा चेंडू खेळलाय तिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल. एक धाव मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने भारत धावफलक 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. खरं तर याच्या जवळ मनातील सगळे भाव व्यक्त करताना कुठल्याही प्रकारची लज्जा संकोच वाटत नाहीत ना, तो असतो खरं तर मित्र. मित्र कोणाला म्हणायचं, खरं तर खोटं बोलावंसं त्याच्याजवळ वाटत नाहीत, फसवावं असं वाटत नाहीत, पाप पुण्याचा हिशोब खरं तर देण्यास कधी मन खचत नाहीत, तो असतो खरं तर मित्र. ज्याला खरं तर आपल्या पराक्रमाच्या कौतुकानं खरं तर आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शैली उघड करण्यास कधी कमीपणा आपल्याला वाटत नाही, तो खरा असतो मित्र. ज्याच्या सुख दुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. म्हणून निकोप राहण्यासाठी आणि कर्तृत्वाला खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगला मित्र आयुष्यात मध्ये मात्र फार गरजेचा असतो. आणि चेंडू पोहोचला तिथे सीमारेषा पार येतो खणखणीत सनसनी चौकार. 38 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. खरं तर मैत्री तुम्ही पाहिली असेल, अशी मैत्रीची कित्येक उदाहरणं आहेत जी तुम्ही सातत्यानं पाहतात. मग श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री तुम्ही पाहिली असेल. खरं तर आपल्या मित्रासाठी श्रीकृष्ण धावत पळत येऊ शकतो. खरं तर मैत्री हे आपल्या आयुष्यामध्ये मात्र नक्कीच फार महत्वाची आहेत. आणि ती मैत्री तुम्हाला मैदानाच्या मध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं जोपासण्याचा प्रयत्न देखील करावा लागणार आहे. 38 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी शिल्लक आहे. युवराज 38 धावा धावफलकावरती वेळ वाचवा खरं तर विनंती असेल. यानंतर देखील अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. जाऊया मैदानाच्या मध्ये. 38 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाचं नाव कळवा. मनोज मैदानाच्या मध्ये पहा गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. तयार होताना पाहायला मिळतो तिथे मनोज. 4थ्या क्रमांकाचं षटक खरं तर मनोजने हातामध्ये घेतलेलं आहे. ओहो हो, सुर एक चेंडू मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर धावफलकावरती 38 धावा षटक क्रमांक 4 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे सातत्यानं. आणि इथे मात्र तुम्हाला खरं तर झुंजावं लागेल, लढावं लागणं गरजेचं आहे. खरं तर आयुष्यामध्ये लढाई फार महत्वाची असते. प्रत्येक खांदवे पहा काहीतरी कानमंत्र खरं तर धीरज खांदवेला देताना पाहायला मिळतो. खरं तर आयुष्यामध्ये काहीतरी सल्ला देणारा फार महत्वाचा असतो. मग तुम्ही पाहाल कानमंत्र खरं तर दिला गेलाय तिथे. त्या कानमंत्राचा कितपत फायदा मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. खरं तर कानमंत्र देणं वेगळं आणि एखाद्याचे कान भरणं वेगळं, या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. खरं तर सल्ला देणारा फार महत्वाचा असतो. आयुष्यामध्ये सल्ला कुणाचा ऐकावा हेही फार महत्वाचं असतं. खरं तर एकानं सल्ला ऐकला शकुनी मामाचा आणि एकानं सल्ला ऐकला भगवान श्रीकृष्णाचा. आणि पुढे घडलेलं महाभारत तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. खरं तर 1000 चांदण्या गोळ्या करण्याच्या नादामध्ये एखादा चंद्र आपण गमवू नका. यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 खरं तर 4थं मैदानाच्या मध्ये जे सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये 5 षटकांची लढत तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 30 चेंडू मध्ये एक चांगली धावसंख्या, एक चांगला धावफलक मैदानाच्या मध्ये उभारणं गरजेचं असतं. कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे, तितकाच ताकदवार मैदानाच्या मध्ये आहेत.
आणि दोनही संघामध्ये मात्र ती ताकद आज तुम्हाला मैदानाच्या मध्ये जी वापरावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो मनोज. लागोपाठचे चारही चेंडू मनोजनं डॉट टाकले होते, परंतु इथे थांबायला उसंत नाही आणि चेंडू फेकला सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. खिलाडी के मस्तक पर दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार. बराच वेळ शांत असणारा खेळाडू इथे मात्र अशांत झाला आणि चेंडूला फेकलं त्यानं सीमा रेषा पार. 6 धावेंसाठी षटकार. खर तर क्रिकेटमध्ये शांततेला क्षणभंगुरतेचा शाप लाभलेला आहे आणि ही शांतता खर तर किती काळ मैदानाच्या मध्ये टिकणार आहे ना हे पाहणं गरजेचं आहे. खर तर ही वादळापूर्वीची शांतता तुम्ही पाहतात आणि ज्यावेळेस वादळ खर तर मैदानाच्या मध्ये घोंगावतात ना त्यावेळेस मात्र त्या वादळांचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 5वं षटक तुम्ही खर तर 5वा चेंडू तुम्ही तिथे मैदानाच्या मध्ये पाहिला. पहिले 4 चेंडू मनोजने डॉट टाकले होते आणि 5व्या चेंडूवरती मात्र एक तडाखेबंद प्रहार खेळला तिथे धनराज खांदवेनं. षटकार पाहायला मिळाला. 44 धावा धावपलिकावरती आहेत. हो यावेळेसचा सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. या षटकामध्ये खरं तर 6 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. 2 खेळाडूंमधला एक सूत्रीपणा तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल. काय 2 खेळाडूंची भागीदारी तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक तुम्हाला मैदानाच्या मध्ये आता पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावा मिळवणं गरजेचं आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठून काढल्या जातील, किती धावा बनवल्या जातील, किती धावा जमवल्या जातील हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. चेतन सुर्वे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. 44 धावा धावपलकावरती. शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील हे पाहायचंय. खरं तर ऑन स्ट्राईकच्या दिशेने प्रत्येक खांदवेला तुम्ही पाहतात 1 षटकार 3 चौकार. 10 चेंडूमध्ये 21 धावा त्यानं ज्या कुटुंब काढलेल्या आहेत. तर 14 चेंडूमध्ये 21 धावांवरती धनराज खांदवे देखील खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल चेंजेस बदलाव तुम्हाला जे पाहायला मिळतात. खरं तर संघ नायकाच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग त्यानुसार केली जाणारी क्षेत्रव्यूह रचना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहू शकाल. खरं तर आयुष्यामध्ये बदल देखील फार महत्वाचे असतात. जर तुम्ही आयुष्यामध्ये बदल केले नाहीत तर दुसरा कोणीतरी येईल तुमचा व्यवहार केव्हाच करून जाईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल हे फार महत्वाचे आहे. बदल ही काळाची गरज आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्हाला जे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू ऑलिम्पिक कार्पेट खेळला. तिथे एक सिंगल घेतली जाईल. दुसरी हो इथे चुकी होती आहे. तोपर्यंत धावफलकाला इथे आकार येताना पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील आणि 2 धावाने धावफलक वाढेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहत आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये खरं तर जास्त धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस मोठं आक्रमण. हो तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. फेकी थोडीशी खराब आहे परंतु तिथे धावा मिळतील. 47 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर फार महत्वाचं असतं. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील तुम्ही कित्येक सामने क्रिकेटच्या मैदानावरती जिंकू शकतात आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचंच आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. अजून कुठल्याही प्रकारचा धोका मैदानाच्या मध्ये नाही. 2 खेळाडूंना मात्र पहा हा किल्ला खरं तर मजबूत ठेवण्याचं कामकाज केलंय. शाबूत ठेवण्याचं कामकाज सातत्यानं जे केलेलं आहे. शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहा तिथे पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाते. 1 धावाने वाढतं धावफलक. 48 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातले शेवटचे 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये मात्र मोठमोठे फटके पाहायला मिळतील का, एक चांगला खेळ पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा गोलंदाज चेतन सुर्वे गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर प्रतीक खांदवे. ओहो यावेळेस उंच उंच आकाशामध्ये खेळलेला चेंडू
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो झेल आणि प्रतीक खांदवेला मात्र जागा सोडावी लागेल. प्रतीक खांदवे नावाचं वादळ शांत. नवीन फलंदाज मॉन्टी मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जाताना जो पाहायला मिळतो आहे. 48 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे तोपर्यंत धावा देखील मैदानाच्या मध्ये या ठिकाणी ज्या घेतल्या जात आहेत धावफलकावरती नजर टाकणार आहात तुम्ही तिथे. आणि धावफलक 50 धावा धावफलकावरती संघाचं अर्धशतक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी साजरं होत आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. चेतन सुर्वे पहा समोर मॉन्टे आहे. अंगभेदक चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे पहा क्रिकेट मधली आत्महत्या फलंदाज होतो बाद. कुठून काढलेले आहेत 50 धावा जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 51 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील तिथे. चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब मैदानाच्या मध्ये. सामना कुठलाही वेळ विलंब न घेता सुरू करणं गरजेचं आहे. 51 धाव्यांचं टार्गेट आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये येतील आणि सामना होईल सुरू.
सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही. हिंगणे संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. हिंगणे 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये 51 धाब्यांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शिवम कुमार गोलंदाजी करण्यासाठी तयार. साहिल आणि रामा ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 51 धाब्यांचा पाठलाग खरं तर मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिला चेंडू शिवम कुमारचा काय करामत करेल तिथे हे पाहणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 चेंडू 51 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख. पहिला चेंडू खरं तर अप्रतिम दर्जाचा टाकला. पहिला चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर या धावेंचा पाठलाग जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेवरती उतरणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू पाहायचं. इनसाइड आउटचा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली गेली आहे. धावफलकाला सुरुवात होताना जी पाहायला मिळेल, एक धाव धावफलकावरती लागली जाते. एका धावेने धावफलकाला आकार येतो. धावफलकाचं खातं उघडलं जातं. अकाउंट ओपन होतं. स्त्रीगणेशा होतो आणि धावफलकावरती एक धाव धावफलकावरती आहे. एक धाव धावफलकावरती तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. ओहो, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रचंड मोठं अपील खरं तर प्रतीक खांदवेनं यष्ट्यांच्या पाठीमागनं केलं होतं, परंतु 2 निर्दयी काळजाचे पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आता निर्दयी काळजाचेच का म्हणायचं, कारण त्यांच्याकडे कुठलाही पक्षपातीपणा नाही. सुरेख अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून सातत्यानं जे पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती आहे. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेले आहेत. यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा खराब चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक देखील 1 ने वाढतो. धावफलक जाऊन पोहोचतो. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खरं तर 5 षटकांची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतायत. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हो, यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला. खरं तर साधा सोपा सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सोडला जातोय. कॅच भी छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. इथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सोडणं किती अवघड ठरू शकतं, किती महागडे ठरू शकतात याची प्रचिती येईल तुम्हाला तिथे. चार धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. पहिलं षटक मार्गस्थ आहे शिवम द्वारा. यावेळेचा चेंडू तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. फेकी तिथे पाहायचं आहे. येईल तोपर्यंत धावफलक देखील मैदानाच्या आतमध्ये वाढतं. एका धावेने 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खरं तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. आग ओकणारी गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर त्याच्या गोलंदाजीवरती मात्र फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नाहीत. मला वाटतंय याही प्रश्नपत्रिका खरं तर खूप कठीण आहेत. आतापर्यंतचा जे सामने होते ते खरं तर तुम्हाला घरी करायला दिलेला अभ्यास होता आणि आजचा सामना खरं तर तुमचा प्रत्यक्षामध्ये मात्र बोर्डाचा पेपर आहे की काय, कारण हा सामना महत्वाचा तुमच्यासाठी आहे. खरं तर या प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत ते खरं तर खूप कठीण आहेत, परंतु या प्रश्नाचं उत्तर देणं फलंदाजांना तितकं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू, धावबाची संधी आणि तिथे मात्र फलंदाज बाद. क्रिकेट मधली आत्महत्या तुम्हाला पाहायला मिळते. जोर का झटका धीरे से लगे, नजर हटी दुर्घटना घटी, आहा से आहा तक, लालच का फल हमेशा ही बुरा होता है. पाच धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या मध्ये समाप्त होते. खरं तर हिंगणे 11 हा संघ खरं तर चारही बाजूंना मात्र संकटांनी जो घेरलेला आहे. खरं तर संकटांवरती आता मात करावं लागेल. चक्रव्यूह खरं तर फोडता आला नव्हता अभिमन्यूला, परंतु
छत्रपती शिवाजी महाराजांनी असे कित्येक वेळे फोडलेले असतील, हे तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलेले आहेत. आणि ज्या ज्या वेळेस संकट येतात त्या त्यावेळेस मात्र तुम्हाला शिवराय आठवावे लागतील, धर्मवीर संभाजी राजे आठवावे लागतील. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या नजर कैदेतून मात्र महाराज किती सही सलामत सुटले हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. पन्हाळ गडावरती मात्र सिद्धी जोहरच्या बेड्यातून मात्र महाराज किती सहजपणे सुटले. त्याचप्रमाणे वेडा फोडून शाहिस्ते खानाची बोटं छाटली महाराजांनी. अफजल खानाला खरं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून त्याचा कोथळा बाहेर काढला. इतक्या मोठमोठ्या संकटामधून मात्र महाराज बाहेर पडले. वेडा फोडला त्यांनी. तसाच वेडा इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फोडणं गरजेचं आहे. संकटांवरती मात्र तुटून पडणं गरजेचं आहे. 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑटो कॅच, ब्रिलियंट कॉट. आणि पहा तिथे काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. फलंदाज होतो मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. अनुरागनं मात्र काय सुरेख झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. कौतुकास्पद कामगिरी. चित्त थरारक झेल मैदानाच्या आतमध्ये टिपतो तो. धक्का क्रमांक दुसरा. 5 धावा धावपलकावरती. संघ अडचणीमध्ये मात्र पाहायला मिळेल. शेवटचे 23 चेंडू आणि 46 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जी पाहायला मिळते. मॉन्टी गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी पहा सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने एक घवघवीत यश मैदानाच्या आतमध्ये मिळवलंय. चेतन सुर्वे नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे. एक फलंदाज मात्र खरं तर माघारी परतताना जो पाहायला मिळाला. एक कमालीचं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बहारदार आयोजन आणि बहारदार नियोजनातील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. खरं तर अत्यंत सुबक नियोजन, सूत्रबद्ध आयोजन, नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि खेळाडूंनी खरं तर मंत्रमुग्ध केलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. शंभो प्रतिष्ठान आयोजित शंभो करंडक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ओहो, यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि फलंदाज होतोय बाद. विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन जी पोहोचलेली आहे. खरं तर तुम्ही पाहिलं असेल वन डे क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलेत आतापर्यंत 39 विकेट हॅट्रिक वन डे मध्ये तुम्ही पाहिल्यात. 46 विकेट हॅट्रिक खरं तर टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि 22 विकेट हॅट्रिक खरं तर 2020 क्रिकेटमध्ये तुम्ही खरं तर पाहिलेल्या आहेत. इथे देखील विकेट हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये आहे. आलेल्या संधीचं खरं तर सोनं मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे. आलेल्या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूयात बॉन्टी मात्र तिथे आलेल्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय कमालीची गोलंदाजी साकारतोय तो तिथे मैदानाच्या आतमध्ये. हिंगणे 11 हा संघ खरं तर तुटलेल्या मण्यांची माळ ठरतो आहे. खरं तर मण्यांच्या माळेतून मात्र एखादा मणी निखळला की मात्र एक एक मणी खरं तर निखळत असतो आणि तिथे मात्र एक एक मणी निखळताना पाहायला मिळतोय. एक एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लोहगाव संघ कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे. हो 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 हो, यावेळेचा चेंडू तिथे पाहायचाय. सीमारेषा गाठतो चेंडू, सीमा पार येतो चौकार. खरं तर हा देखील झेल होणं गरजेचं होतं, परंतु तिथे चौकार हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. खरं तर बऱ्याच वेळानंतर मात्र एक चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर दिलासा देणारा चौकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलात. खरं तर एखाद्या उपाशीपोटी माणसाला साधी चटणी भाकर जरी मिळाली ना मित्रांनो तरी ती त्याला अमृतासारखी वाटते. एखाद्या माणसाला तहानलेल्या माणसाला जर साधासा पाण्याचा ग्लास जरी मिळाला तरी तो त्याला मात्र अमृतासारखा वाटतो आणि तसाच चौकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 9 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नऊ धावा धावपलकावरती आहेत. खरं तर आता इथून पुढे मात्र धावफलकाला हळूहळू वाळसं येताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावा मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतील का हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस अक्रॉस द लाईनचा फटका खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. क्रिकेटचा खरं तर पहिला धडा आहे. तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये या, चेंडूच्या रेषेमध्ये या आणि मग त्यानंतर ते फटके खेळा. परंतु तुम्ही जर चेंडूच्या लाईन मध्ये आला नाही, चेंडूच्या रेषेमध्ये आला नाही, तुम्ही चेंडू समजला नाही तर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती मोठे फटके खेळू शकत नाही. ओ हो हो, यावेळेचा चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी येतो षटकार. षटक संपतो. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा
खेळ मैदानाच्या मध्ये संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातील. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावा. काहीच सोपं, काहीच अवघड, परंतु अशक्य मात्र असं काही नसणार आव्हान या ठिकाणी मैदानाच्या मध्ये ठेवलं गेलंय आणि हे आव्हान मैदानाच्या मध्ये पूर्ण होणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू मध्ये 36 धाव्यांची गरज आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये बाकी आहे. एक षटकार तुम्ही मैदानाच्या मध्ये खरं तर पाहिला आणि या षटकारानं देखील धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळाला. तिथे 15 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज आहे. खरं तर इथे तुम्हाला धाव्यांचा मखमली सडा मैदानाच्या मध्ये पाडणं गरजेचं आहे. धावा येणं मैदानाच्या मध्ये गरजेचं आहे. सातत्यानं धाव्यांसाठी धावा धाव तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागेल. 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर संकटांवरती मात करणारा कुणीतरी उभा राहणं खरं तर मैदानाच्या मध्ये गरजेचं आहे. ललित चौधरीवरती आक्रमण. चेंडू पोहोचतो सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल षटकार. खर तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी जशी सुखवळ ठरते ना तसाच हा षटकार इथे सुखवळ ठरला आणि चेंडू सीमारेषा पार पोहोचला. 6 धाव्यांसाठी धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. या षटकारानं खरं तर सामन्याचं समीकरण देखील मैदानाच्या मध्ये बदलताना पाहायला मिळत आहे. 17 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी खरं तर तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. 21 धावा या ठिकाणी धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये खरं तर मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती ललितला षटकार खेळला, त्यानंतर मात्र त्याने एक चांगला चेंडू टाकला. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. मनोज ऑन स्ट्राईकच्या दिशेने आहे. 2 चेंडू आतापर्यंत तो खेळलाय. 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आपल्या संघासाठी मात्र मनोजला इथे मात्र बाहू खोलावे लागतील. मोठमोठे फटके खरं तर मैदानाच्या मध्ये त्याला खेळणं गरजेचं आहे. ललित परत एकदा सज्ज होतोय, तयार होतो आहे. या वेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये खरं तर व्हाईट बॉलची तिथे मागणी केली होती खेळाडूनं, परंतु पंचानं पाहत तिथे कळवलं चेंडू सुरेख मैदानाच्या मध्ये आहे. बॅट्समन रिच टू द बॉल. खरं तर हा नियम तुम्ही पाहतात. 1 ऑक्टोबर 2022 पासून या नवीन नियमांचं लॉन्चिंग होईल आणि ते नियम खरं तर लागू होताना पाहायला मिळतील तुम्हाला तिथे. यावेळेस परत एकदा सुरेख चेंडू आहे. खरं तर खेळाडू जितका फटका इम्प्रोवाइज करेल ना तितका मात्र तो वाईटच्या रसेमध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि जितका तुम्ही पुढे खेळाल तितका मात्र नक्कीच पंच तो चेंडू वाईट घोषित करू शकत नाहीत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आता मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही ज्या पाहताय एका धावेला मात्र अनन्यसाधारण महत्व क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही पाहाल. यावेळेचा चेंडू मिस टाइम होता तिथे फटका, परंतु क्षेत्ररक्षक पाहायचंय. ओ हो, यावेळेस काय कमालीची कामगिरी आहे, काय कमालीचा झेल टिपला तिथे. अतिशय नेत्रदीपक झेलाची नोंद आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जो बसला जातोय. सुरेख झेल मैदानाच्या मध्ये टिपला. 4था धक्का मैदानाच्या मध्ये बसला तिथे. 22 धावा खरं तर धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी मार्गस्थ आहे. 13 चेंडू 29 धावेंची गरज.
गोलंदाज तयार आहे. ललित गोलंदाजी करण्यासाठी मात्र परत एकदा सज्ज होतोय, तयार होतोय. समोर रमेश ऑन स्ट्राईकच्या दिशेने खेळण्यासाठी तयार आहे. या वेळेचा चेंडू पाहायचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला, तिथे धक्का क्रमांक 5. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागतय शेजारी, असा प्रसंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. एक फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळेल. 22 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धाब्यांची असणारी गरज तुम्हाला मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे सातत्याने पाहायला मिळेल. पाहूयात 12 चेंडू मध्ये 29 बनवल्या जातील का, हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. सचिन सर, संपर्क करा. 22 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 29 बनवायचे आहेत तिथे. हो, यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये सुरेख फटका. क्षेत्ररक्षकही तितक्याच ताकदीचं मात्र क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये करतोय. 1 धाव मैदानाच्या मध्ये मिळेल. 23 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस वाईड बॉल मैदानाच्या मध्ये तिथे पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये खर तर मैदानाच्या मध्ये पहा या ठिकाणी भर पडताना पाहायला मिळते आहे. अवांतर धावेने मात्र धावफलक वाढतं. 24 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 27 धाब्यांची गरज. 11 चेंडू मध्ये 27 बनवायचे आहेत. यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायचा मिड विकेटच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव मैदानाच्या मध्ये मिळेल. खर तर एका धावेने मात्र तुम्हाला खेळून चालणार नाहीत. सिंगल डबलला महत्व नाही. इथे मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या मध्ये सातत्याने खेळणं गरजेचं आहे. 25 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतायत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी. तोपर्यंत धावफलक देखील मैदानाच्या मध्ये या ठिकाणी वाढताना पाहायला मिळणार आहे. 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. मॉन्टी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. एक चांगली गोलंदाजी त्यानं देखील साकारलेली आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल अतिशय टिपिकल फील्ड सेटिंग जी मैदानाच्या मध्ये लावली आणि पहा चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला. 3 तार त्रिफळा क्लीन बोर्ड. फलंदाज होतो बाद. सामन्याचं समीकरण देखील मैदानाच्या मध्ये बदललं जाईल. शेवटचे 8 चेंडू आणि 25 धावेंची गरज. हळूहळू मात्र सामना अवघड होत जाताना पाहायला मिळतोय. परंतु हा अवघड सामना सोपा कसा करायचा याच्यासाठी मात्र तुम्हाला क्रिकेट मधले दादा फटके आपण ज्यांना म्हणतो ना मित्रांनो, ते चौकार आणि षटकार मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. सव्वीस धावा धावपलिकेवरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातले खरं तर अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत तिथे. 26 धावा धावपलिकेवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परत एकदा मॉन्टी तयार. समोर रोहन करंजकर पहा मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राईकच्या दिशेने आहे, जी की त्याला मात्र अजूनही आपल्या मैदानाच्या मध्ये खातं खोलायचं आहे. यावेळेचा चेंडू तिथे मात्र पाहायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी.
तोपर्यंत तिथे मात्र धाबा मैदानाच्या मध्ये वसूल केल्या जातील. 2 आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक तुम्ही खर तर मैदानाच्या मध्ये पाहता तिथे शेवटचे 7 चेंडू 23 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 23 धावा. या वेळेचा चेंडू मिस टाइम फटका तिथे पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये मात्र चेंडू पडला. धावबादची संधी मात्र मैदानाच्या मध्ये असेल, परंतु पहा फलंदाज सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचतो तिथे आणि धावफलकावरती नजर टाकली जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू 21 धावेंची गरज आहे. 6 चेंडू मध्ये मात्र 21 धावा जिंकण्यासाठी बनवा व्यास ज्या लागणार आहेत जर सामना मैदानाच्या मध्ये जिंकायचा असेल तर. हिंगणे 11 हा संघ मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत फलंदाजी करतोय, तर लोहगाव 11 हा संघ मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या मध्ये खरं तर कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कोणाच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जाईल, कोणावरती विश्वास मैदानाच्या मध्ये ठेवला जाईल आणि तो ठेवलेला विश्वास मैदानाच्या मध्ये कुठपर्यंत तडीपार नेण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल आणि त्या विश्वासाला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जी करावी लागणार आहे. धाबा धावफलकावरती शेवटचे 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी मात्र आशिष खांदवे गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. शेवटचं षटक त्यानं मात्र हातामध्ये घेतले. पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी तो साकारेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं ठरणार आहे. फलंदाजीमध्ये जर कमाल झाली तर मात्र हिंगणे 11 हा संघ मात्र हा सामना जिंकेल आणि गोलंदाजीमध्ये जर कमाल झाली तर लोहगाव संघ या सामन्यामध्ये मात्र पहा एक यशस्वी विजय मैदानाच्या मध्ये मिळवणार आहे. कोणता संघ जिंकेल हे पाहणं देखील गरजेचं. यावेळेचा चेंडू पाहायचं तिथे खेळून काढला जातोय. मिडविकेटच्या दिशेने चुकी होती आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर पोहोचतो. 4 धाब्यांसाठी येतो खणखणीत सनसनी चौका. 34 धावा धावफलकावरती. सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाही. 5 चेंडू आणि 17 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत मात्र या सामन्याची भविष्यवाणी कोणही करू शकत नाही. सामन्याची भविष्यवाणी करणारा जन्माला अद्याप आला नाही आणि येणार देखील नाही. 5 चेंडू मैदानाच्या मध्ये अजूनही जे शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला या धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू मैदानाच्या मध्ये अजूनही जे शिल्लक आहेत 17 धावा बनवायच्या आहेत. ओहो यावेळेस काय फटका खेळलाय. चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. येतोय एक जबरदस्त प्रहार षटकार. सामन्याचं समीकरण पुन्हा बदललं. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. खरं तर आता मात्र प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टिक वाजायला लागलंय. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. दिल तो धक धक करने लगा है. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या 2 मोठ्या फटक्याने मात्र नक्कीच सामन्याला रंगत आलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या मध्ये. वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा. खरं तर त्या सामन्याला बॅडलाईट होणार नाही याची नोंद आपण जी घ्यायची आहे. 40 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडू मध्ये 11 धावेंची गरज आहे. आशिष खांदवे वरती मात्र आक्रमण मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे चढवलं जात आहे. मोठा हल्ला मैदानाच्या मध्ये जो केला गेलेला आहे.
पुन्हा एकदा आशिष खांदवे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार सज्ज आहे. क्षेत्रक्षणामध्ये पहा थोडेसे बदल चेंजेस बदलाव तुम्हाला जे पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे तिथे. ओहो हो, यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. सामन्याचं समीकरण बदललं. 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज. काय सामना मैदानाच्या मध्ये आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 4 चेंडू 10 धावेंची गरज. आणि ते पाहायचं परत एकदा थोडीशी मिसफील्ड मैदानाच्या मध्ये. धावफलक इथे वाढताना जो पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती नजर टाकाल. 2 धावेने धावफलक. 43 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 8 धावा खरं तर जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. आणि पहा खरं तर एक चांगला सामना, एक चांगली लढत, काटेकी टक्कर तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. 8 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. आशिष खांदवे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. प्रचंड मोठा दबाव तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर प्रेशर किती भयानक असतात याची प्रचिती तुम्हाला येताना पाहायला मिळेल. हा चेंडू मैदानाच्या मध्ये पंचांकडे पहा तिथे अपील केलं होतं, परंतु अपील मैदानाच्या मध्ये या ठिकाणी फेटाळून लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सातत्यानं जो होतो आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. वेळ वाचवा. दबाव तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. खरं तर प्रेशर, दबाव हे फार भयंकर असतात. मग तुम्ही चित्रपट सृष्टीमध्ये देखील पाहिलं असेल सुशांत सिंग राजपूतला खरं तर पॉझिटिव्ह चित्रपट देऊन देखील त्यानं खरं तर आत्महत्या केली. प्रेशर किती भयानक असतो इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जितू सर आणि फलंदाज मात्र तिथे बाद आहे. चला बाकीचे खेळाडू जमू नका. सगळ्यांना विनंती आहे, चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा. खेळाडूंना सूचना करा. जितू लोंढे सर, खेळाडूंना सूचना करणं गरजेचं आहे. 2 चेंडू आहेत, 8 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचं आहे. वेळ कुठल्याही प्रकारचा घेऊ नका, विनंती असेल. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावेंची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. अनिकेत मैदानाच्या मध्ये येतो आहे. गोलंदाजीमध्ये तर त्याने कमाल केली होती, तिथे फलंदाजीमध्ये मात्र तो कमाल करेल का हे पाहणं गरजेचं. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. वेळ वाचवा. वेळ. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही जास्त वेळ घेत आहात. ओहो, यावेळेचा चेंडू तिथे सुरेख मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तिथे आणि पहा क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज होईल बाद. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानाच्या मध्ये या. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. फलंदाजाचं नाव कळवा. किसन आहे का? अक्षय. अक्षय नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये येतोय. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. एखादा खराब चेंडू आला त्यानंतर एखादा षटकार पाहायला मिळाला तर या धावा शक्य आहे, परंतु सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज.
परत आज पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. अनिकेत ऑन स्ट्राईकच्या दिशेने खेळण्यासाठी तयार. आशिष खांदवे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओहो यावेळेचा चेंडू पाहूयात काय होणार आहे. आणि सामना तिथे लोहगाव संघाने मात्र जिंकलेला आहे. विजेत्या संघाचं स्वागत आहे, पराभूत संघाचे आभार. खर तर निखिल लोणारी सरांनी मात्र सांगितलं होतं चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेला तर मात्र अवघड आहे, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये मात्र चेंडू अडवला. लोहगाव संघाचा संघनायक या नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. यानंतरचा सामना खेळवायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सन्मानित श्री सचिन शेठ काळे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो आहोत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे मॉन्टी ठरतो आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॉन्टीला विनंती आपण या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी देऊन जे सन्मानित केलं जात आहे. नाणेफेकीचा कौल देखील आपण करतो आहोत.